सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आपण ऑफिसला निघालो आहे आणि कालच्यासारखंच आपण केलं आहे की ना आपण काल टाईमपास करत जे निघालो आहे, यूट्यूबला ब्लॉग वगैरे अपलोड करत करत निघालो आहे. आजही आपण तेच केलं आहे, कारण की मी आज बघितलं की रस्ता जामच खाली आहे. सो आज मी स्वतः कंटाळा केला की अरे चल आज रस्ता खाली आहे ना, आज आपण आरामात जाऊ. म्हणजे आपण युजली 40-45 मिनटात पोचतो वाशीला, तर मला आज आरामात जाऊ बोललो. आणि आज पेट्रोल भरायला पण काय एवढी लाईन नसेल, तर बोललो पेट्रोल भरत भरत जाऊ बोललो थोडं पुढे मस्तपैकी. तर आपण निघालो ऑफिसला जायला आणि आपण सध्या पोचलो आहे मानपाड्याला. तर आपलं आता पेट्रोल भरून झालं आहे वेमाकमध्ये आणि आपण निघतो ऑफिसला जायला. वेमाकमध्ये 400चं पेट्रोल टाकतो, म्हणजे 2-3-4 दिवसांनी ना मी टॉपअप तिला मारत असतो वेमाकला. म्हणजे आपली गाडी लिटरली असं बघायला गेलं ना तर ती 5 लिटरच्या खाली येत नाही. आपलं 5 युजली ते 3 लिटर ठेवायचं असतं रिझर्वसाठी, आपण 5 लिटर ठेवून देतो. म्हणजे आपल्या गाडीची किलोमीटर रेंज नाही बोलता 140-160च्या आसपास असते एनी टाईम. कधी पण तुम्ही चालवलं, म्हणजे एमर्जन्सीला जर जायचं असेल ना कुठे, तर ती असते पेट्रोल तेवढे की आपण जाऊन येऊ शकतो एमर्जन्सीला इझिली. सो कॉंग्रॅच्युलेशन्स, जर तुम्ही कोणती गोष्ट करायला घेतली असाल तर त्यासाठी तुमच्या हिमतीसाठी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तुमची गोष्ट ना जोपर्यंत सक्सेस होत नाही ना, तुम्ही जे करता, म्हणजे तुम्ही जॉबच्या रिलेटेड असू दे, तुम्ही मुलगी बघायला जात असाल, तुम्ही नवीन घर घेत असाल, नवीन गाडी घेत असाल, काही घेत असाल किंवा काही कोणतीही गोष्ट चांगली करायला जात असाल ना, ती कधी कोणाला सांगू नका. ना तुमच्या फ्रेंड्सला सांगा, ना तुमच्या घरी सांगा, कुठेही सांगू नका ती गोष्ट. अंटिल अँड अनलेस ती गोष्ट पूर्ण होत नाही, ती गोष्ट सक्सेस होऊन तिला थोडा टाईम जाऊ दे, थोडी ती गोष्ट पचू दे, मग ती गोष्ट दुनियेला सांगा. कारण की नजर आहे ना खरंच रिअल आहे, लागते. खूप लोकांनी आजमावलं असेल की काही गोष्टी करायच्या आधी लोकांना सांगितल्यात, मित्रमंडळींमध्ये सांगितल्यात, घरी सांगितल्यात आणि त्या गोष्टी कॅन्सल झाल्यात किंवा त्या गोष्टी बोलतात ना व्हायच्या आधीच खराब झाल्यात. अरे भेटलात तुम्ही आज आज एवढे का लेट निघालात? आज एवढे का लेट निघालात? वा चला. तर ना आज आपण पाट्याबद्दल बोलूया. आणि पाट्या शाळेपासूनच हुशार, आणि शाळेपासून हुशार म्हणजे त्याला अशी कोणतीही गोष्ट माहिती नसेल जी आपण विचारू, म्हणजे आपण विचारलेली प्रत्येक गोष्टीचं उत्तर त्याच्याकडे असतं. आणि नसेल ना त्याच्याकडे उत्तर, तर तो उत्तर जाऊन शोधून येतो आणि तुम्हाला ते उत्तर देतो. आणि ते उत्तर असं शोधतो ना तो की स्वतः पण ती गोष्ट 4 वेळा समजतो की अरे ही गोष्ट नक्की आहे काय. पाट्याचं घर खाली असलं ना की आम्ही हंगामा घालायचो, हंगामा. आणि लिटरली असा हंगामा घालायचा ना की विचारूच होय ना. पण घरातले यायच्या आधी लिटरली म्हणजे घर एवढा साफसूफ करायचं ना की घरात घातलेला हंगामा दिसायचाच नाही, एवढा हंगामा घालायचो आम्ही. आणि पाट्याच्या घरातले गावी जायचे म्हणजे लिटरली 5-7 दिवसासाठी गावी जायचे आणि 5-7 दिवसासाठी घर आमचं. म्हणजे जाऊन पूर्ण दिवस त्या घराची कॅरम खेळा, पत्ते खेळा, पार्टी करा, जेवायला मागवा, हे मागवा, ते मागवा, मूव्हीज बघा, एकमेकाची मजा खेळत बसा. म्हणजे खूप अशा ना मजा करायचो पाट्याच्या घरी. पण मजा यायची त्या टायमिंगला, म्हणजे एखाद्याच्या घरी जाणं, ते घर आपलंच असं समजून वागणं, म्हणजे एवढा मजा यायचा ना, खूप मजा यायच्या तिथे. पाट्याकडे तर आता माझ्या अशा ना कित्येक साऱ्या गोष्टी असतील त्याने ना साल्याने स्टोअर करून ठेवलं. म्हणजे त्याचा तुम्ही गॅलरी जाऊन बघाल ना पाट्याची, तर आहेत ना माझ्या रिलेटेड आहेत ना काही गोष्टी अशा म्हणजे एवढ्या वियर्ड भेटतील ना जे मला स्वतःला लाज वाटेल त्या गोष्टींची की अरे यार काय आहेत. त्यातल्या काही गोष्टी अशा आहेत ना की मी घर साफ करतानाच्या आहेत, म्हणजे कचरा काढतानाच्या आहेत, लादी पुसतानाच्या आहेत. अरे खूप अशा वियर्ड गोष्टी आहेत ना त्याच्याकडे माझ्या रिलेटेड, खूप वियर्ड गोष्टी आहेत.
आणि म्हणतात ना पार्ट्यात ना सगळ्यांच्या आठवणी जमा करतो. म्हणजे त्याच्याकडे लिटरली तुम्हाला सांगतो की त्याचा जर म्हणजे ना स्टोरेज चेक केला ना आपण, गुगल स्टोरेज किंवा त्याचा मोबाईलचा स्टोरेज, तर तुम्हाला मी सांगतो त्याच्याकडे ना पार तर 2011 हां 2013-14 पासूनच्या गोष्टी त्याकडे स्टोरेजमध्ये भेटतील. खूप गोष्टी भेटतील त्याकडे. म्हणजे त्याकडे कोणती पण गोष्ट मागा की ह्या टायमिंगला आपण काय केलेलं त्याच्याकडे ती गोष्ट असेल. एक वेळ ती माझ्याकडून हरवून जाईल, शंभूकडून हरवून जाईल, काळ्याकडून हरवून जाईल, पण ती पाट्याकडे भेटणार. हॅलो अरे काका फोटो काढत होते आणि मी त्याच्या फोटोमध्ये आलो आहे. हे देवा कसं होणार माझं. काका फाईन नका मारू फक्त. गुड इव्हिनिंग गाईज. आणि आपण निघालो ऑफिसवरून आणि ऑफिसवरून निघता आपल्याला वाजले 6:30. आज सॅटर्डे असल्यामुळे थोडा लवकरच निघालो आपण. आणि आपल्यासोबत दररोजप्रमाणे आपला सारथी आहे, म्हणजे सार्थक आहे सोबत. आणि सार्थकला आपल्याला दररोजप्रमाणे स्टेशनला सोडायला लागतं. ते आपला रुटीन झालं आहे की निघता त्याला सोडत पुढे जायचं असतं आपल्याला. तर आपल्यासोबत सार्थक आहे आणि सार्थकला सोडता ना आपण सार्थकला विचारूयात की आपल्याला आपल्या ब्लॉगमध्ये काय इम्प्रूव्ह करायची गरज आहे किंवा अजून आपण काय नवीन करू शकतो किंवा आपल्याला कंटेंट भेटण्यासाठी आपण कसे विचार करू शकतो आणि आपले ब्लॉग त्याला कसे वाटतात. सार्थक, आपले ब्लॉग कसे असतात रे? डेली ब्लॉग जे तू आता सुरू केले हां त्याबद्दल आता बोलायला काय, म्हणजे तू आता जस्ट सुरू केलं आहे, हां नवीन ट्राय करतोय, हां कधी व्ह्यू दाखवतोय, कधी स्वतःबद्दल टाकतोय. हां खूप चांगलं वाटतंय म्हणजे मित्रासाठी, म्हणजे खूप चांगलं वाटतं. ओके. तर चला आपण सार्थकला सोडतोय आता आणि सार्थकला बाय बाय बोलूया. आता डायरेक्ट त्याला 2 दिवसांनी भेटायचं आहे. चल बाय. तर सार्थकशी बोलून थोडं आपल्याला चांगलं वाटलं, कारण की सार्थकचा पॉईंट ऑफ व्ह्यू घेणं मॅटर करतं. कारण की तो डेली ना म्हणजे ऑफिसमध्ये असा फ्री टाईम असेल ना किंवा लंच टाईम असेल, ब्रेक टाईम असेल ना, तेव्हा आपले ब्लॉगरना आवर्जून बघतो आणि तो मला सांगतो की अरे भाई आपण आहे ना हे करूया, भाई आपण ते करूया, अरे आपण इथे चेंजेस केले पाहिजेत, आपण तिथे चेंजेस केले पाहिजे, आपण असं बोललं पाहिजे किंवा आपण तसं बोललं पाहिजे असेल. आणि एवढा चांगला डिझायनर आहे ना तो, म्हणजे एवढा चांगला आर्किटेक्ट आहे ना तो, एवढा चांगला इंटिरियर आहे ना तो, की त्याचं डिझाईनचं स्किल जे आहे ना, म्हणजे मी जे शिकलो आहे ना डिझाईनचे स्किल्स आणि कन्सेप्च्युलायझेशन शिकलो आहे ना, की गोष्टींवर कसा विचार करायचा, कुठून काय करायचं ते, हे त्याच्याकडून शिकलो आहे मी. म्हणजे ना तो मला इंटिरियरच्या टायमिंगला सांगायचा की अरे ओमकार हे नाही, अरे मम्मी हे नाही, इथे असा चुकलास, इथे तसा चुकलास, ही अशी रिपेअर कर, ती तशी रिपेअर कर. म्हणजे लिटरली त्याच्या डिझाईन्स आहेत ना एवढ्या सुंदर आहेत. त्याने स्वतःची फर्म स्टार्ट केली आहे लिटरली, आणि त्याने फर्म स्टार्ट केला, त्याने एवढ्या दिग्गज लोकांचे केले आहेत ना. त्यातलं एक दिग्गज सांगतो मी तुम्हाला, की तुम्ही जर ते माझघर करून एक फूड रेस्टॉरंट आहे, जे इंडियन महाराष्ट्रीयन फूड रेस्टॉरंट आहे माझघर, स्पेशली फिश थालीज वगैरे भेटतात तिकडे. तर त्याचं जे पुण्याचं आउटलेट आहे, तर त्या पुण्याच्या आउटलेटचं इंटिरियर पाट्याने केलं आहे आणि लिटरली एवढं सुंदर केलं आहे ना, म्हणजे ती जे ना ती एक घरची वाईब, ती गावाची वाईब जी असते ना, ती मस्त एवढं सुंदर केलं ना त्याने काम तिकडे, म्हणजे लिटरली खूप सुंदर केलं आहे. ते वेमागला ना मला उतरवायला आता भीती नाही वाटत, कारण की एवढा कॉन्फिडन्स वाढला आहे ना वेमागवरती माझा, म्हणजे खूप लवकर कॉन्फिडन्स वाढला. मला वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर मी वेमागला हँडल करू शकेन, कारण की वेमागची पॉवर, वेमागची कंट्रोलिंग आहे ना आपल्याला, म्हणजे आपण कधी समजलीच नव्हती ती. म्हणजे आपण आजपर्यंत बेबीला चालवलं नाही, बेबी थोडी स्पोर्ट्स सेगमेंटमध्ये येते. सो आणि स्पोर्ट्स सेगमेंटवरून डायरेक्टली ॲडव्हेंचर टूरवरती येणं आणि थोडं डायसी होतं की अरे चालवू शकेन की नाही तिला कसे हँडल करेन. आणि जेव्हा घेतली ना तेव्हा अशी ह्यूज वाटायची, म्हणजे एवढी मोठी वाटायची ना मला वेमाग, खूप मोठी वाटायची. आणि आता तर असं वाटतं की अरे छोटी आहे रे, कमी पडली आपल्याला अजून मोठी पाहिजे होती. पण होतात ना टाईमची गोष्ट आहे की जर एखाद्या गोष्टीची सवय तुम्हाला झाली ना, की
म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट वाटते की अरे ही गोष्ट एवढी मोठी आहे, तेवढी मोठी आहे, कशी करू, तर ती तेवढी गोष्ट मोठी नसते. आपण आपल्या माइंडसेटमध्ये आपण म्हणजे ना विचार केलेले असतात. आपण बोलतो ना ते एक निगेटिव्ह थॉट आहे ना, तो आपण विचार केलेला असतो की अरे की ही एवढी मोठी गोष्ट आहे, आपण कसं करू शकतो. पण ती लिटरली ती गोष्ट तेवढी मोठी नसते. मला जी गोष्ट मोठी वाटते ना, कदाचित ती तेवढी मोठी नसावी. तुम्ही ट्राय तर करून बघा ती गोष्ट पूर्ण होते की नाही. ती गोष्ट पूर्ण व्हायच्या आधीच तुम्ही त्या गोष्टीला नायरी नका लावू. म्हणजे अरे ही गोष्ट अशी आहे, ही कशी करू, ही होईल का माझ्याकडून. स्वतःवरती क्वेश्चन मार्क नका उचलू. सरळ रोक बाय टोक हिशोब ठेवा की अरे मला करायचं आहे ती गोष्ट आणि मी करणार, कसंही होऊ दे. आणि ट्राय केल्याशिवाय सोडू नका यार कोणती गोष्ट आयुष्यात. म्हणजे गाडीबद्दलच नाही, कोणतीही गोष्ट असू दे आयुष्यात की ती ट्राय करा एकदा. म्हणतात ना एक शॉट द्या आणि तो सीन असा, तो एक असा ट्राय द्या ना की भले तो सक्सेस नको होऊ देत, पण बघणाऱ्याच्या नजरेमध्ये ना तो असा शॉट असला पाहिजे ना, की असा तो ट्राय असला पाहिजे ना की त्याने बोलला पाहिजे मुश्किल होतं पण केलंस. एक ट्राय का होईना दिलीस, तुझं तू 100% दिलंस. अभी महीना हो जाएगा पकड़ लो. हाँ मतलब 30 डेज हो गया रहेगा. हाँ जी, सेम नाम से मित राइडर, मित राइडर, सेम आईडी अपना उस पर भी. हाँ श्योर मिलेंगे अपन सब कभी ना कभी, मीटअप कर लेंगे. एक दिन आएगा ज़रूर जिस दिन अपन मीटअप करेंगे, इधर ही करेंगे यही स्पॉट पे. मैं टारगेट लेके चल रहा हूँ कि आगे आने वाले ना 6 महीने में मेरे को है ना एटलीस्ट 10K करना है मेरे को. हाँ आराम से करना है, अपन कर भी लेंगे उसको. चलो बाय बाय, मिलते हैं अपन फिर कभी. हाँ चलो आराम से, चलो मिलते हैं. सो आपण एक ब्लॉग हे करत होतो. म्हणजे मी आज बोलतात ना एक माझ्या कम्फर्ट झोनमधून ना बाहेर येऊन ना एक व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो. आणि ती व्हिडिओ रेकॉर्ड करताना ना म्हणजे काही लोकांनी आपल्याला बघितलं आणि त्यातल्या ना एक मुलगा आला आणि लिटरली झालं की भाई आप ब्लॉगर हो क्या. बोला हाँ जी. बोला अब भी चालू किया है. बोला मैं इनिशियल स्टेज पे हूँ. तो बोलता आपका चॅनल का नाम बता दो ना, मैं सबस्क्राईब करता हूँ. अरे यार त्याच टायमिंगला माझा नेमका तो मला कॅमेरा म्हणजे मेन कॅमेरा जो आपला गोप्रो आहे तो आपला बंद होता फ्रंट व्ह्यूसाठीचा. तर मग नंतर तो बोला की भाई एक राईड दे सकते हो क्या मेरे को. तर आपण त्याला बाईकवरती बसवलं आणि बाईकवरून त्याला आपण एक मस्तपैकी राऊंड मारून आणलं आहे. म्हणजे मजा आली आपल्याला त्याला राऊंड देताना. एक त्याशी थोडं कम्युनिकेशन केलं. त्यालासुद्धा बायकर बनायचं होतं, म्हणजे बायकर बनायचं आहे, त्यालासुद्धा गाडी घ्यायची आहे. पण त्याची जिद्द मला आवडली की भावाला म्हणतात ना की स्वतःच्या जीवावरती घ्यायचं आहे, आईवडिलांकडून नाही घ्यायचं आहे त्याला. आणि अशी मुलं ना मला खूप आवडतात की ज्यांना स्वतःच्या हिमतीवर करायचं असतं. म्हणजे त्यांना जी कोणती आवडती गोष्ट घ्यायची आणि स्वतःच्या जीवावरती घ्यायची आहे त्या लोकांना. त्यांना आईवडिलांकडून नको आहे. त्यांना माहिती की आईवडील आपल्याला देतील ती गोष्ट, पण त्यांना ती स्वतःच्या जीवावरती घ्यायची. आणि स्वतःच्या जीवावर घेतल्याची खुशी ना म्हणजे ज्यांनी घेतली आहे ना स्वतःच्या जीवावरती त्या लोकांना चांगली माहिती आहे की कशी असते ती गोष्ट, किती व्हॅल्युएबल असते ती गोष्ट. म्हणजे मी स्वतः घेतले त्यामुळे मला माहिती की किती व्हॅल्युएबल आहे. शिवारगी मुर्गी ए या करते. नाईस. कुठे चालली तू, कुठे चालली आता. इग्नोर. अच्छा अरे यार जाम क्यूट होती. पहिला ॲ करून बोंबलली आणि नंतर बोलायला गेल्यावर इग्नोर. हे कडाकच काम.